आज या शाखेला भेट देत असताना सकाळपासून अनेक वेगळ्या शाखेमध्ये चाललेलो आहे. दुपारी उन्हात असेल, सकाळी लवकर असेल, सगळीकडे असाच उत्साह पाहतो आणि संध्याकाळपर्यंत अगदी 11 वाजेपर्यंत जिथे शाखा भेटी होत आहेत, प्रत्येक ठिकाणी मुंबई प्रेमी आणि मुंबईकर हे रस्त्यावर आलेले आहेत. खरं तसं पाहायला गेलं तर गेले 5-6 दिवस लोकांना वाटत होतं की निवडणुका आहेत नाही आहेत, वातावरण तापतंय का नाही तापत आहे. अनेक पत्रकार पण विचारत होते की मुंबईमधून निवडणुकीसारखं वाटत नाहीये. आणि मी त्यांना हेच सांगत होतो की पाहायचं असेल कुठे वातावरण आहे तर तुम्ही शाखेत या आणि पहा. आमच्या शाखा भेटी जसे चाललेल्या आहेत, कार्यकर्ते आहेत, होणारे नगरसेवक तर आहेतच आहेत, नागरिक देखील येत आहेत. आणि एकंदर जर आपण पाहिलं तर आता ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यात आलेली आहे. मला वाटतं 24 तासांहून कमी आता राहिलेले निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी. आणि तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही अर्थात आता मला माहित नाही उद्या तुमचा प्रचार कसा आहे, पण घरोघरी जाणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपल्या कार्यकर्त्यांना सांगतोय, कारण ही निवडणूक, ही मुंबईची निवडणूक आपण पाहिली कालच्या सभेनंतर जी रंगायला लागलेली आहे. पण ही निवडणूक रंगते कशाला, तर प्रत्येक जो मुंबई प्रेमी व्यक्ती आहे त्याला कळतंय की आपली मुंबई ही आपल्या हातातून खेचली जात आहे. गेली 4 वर्ष मुंबई महानगरपालिका जी प्रशासकाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालय चालवत होतं, आपण एकंदर हा घोळ पाहिलाच असेल संपूर्ण मुंबईमध्ये. रस्त्याचा पहिला घोटाळा 2023 साली झाला होता. 6080 कोटीचा घोटाळा हा मी त्याच्यावर वाचा फोडल्यानंतर लगेच 6 तासामध्ये 6080 वरनं 5000 वर आला. जरा थांबा ना, काय झालं, 5000 वर आला. बरं, दुसरं म्हणजे तसंच पुढच्या वर्षी 24चा घोटाळा तसाच ब्युटिफिकेशनचा घोटाळा 750 कोटी अशीच उधळपट्टी झाली होती. कचरा कुंडीचा घोटाळा असेल, कुठचाही तुम्ही घोटाळा घ्या, गेल्या 2 वर्षामध्ये कुठेही उत्तर नाही. बरं घोसाळकरजी, तुम्हाला हेही माहिती आहे, काल परवाकडे पेपरमध्ये आलं होतं, इंडियन एक्सप्रेस 31 तारखेला पेपरमध्ये आलं होतं की जे काही फंड हा सरकारने वितरित केलेले आहेत किंवा हा फंड जो साधारणपणे लोकप्रतिनिधींसाठी असतो, महापालिकेचा 99% फंड हा त्यांनी त्यांच्या सत्ताधारी आमदारांनी दिलेला होता. काही असेही लोक होते जे अजूनही लोकप्रतिनिधी म्हणून कधी आले नाही, आता तर तिकीटं पण नसतील मिळाली, पण त्यांच्या नावावर तो फंड वापरला गेला, 99% फंड. आणि हा फंड जर लोकांमध्ये आला असता तर आपल्याला कामं ही दिसली असती. हाच फंड जर आपल्या रस्त्यांवर आला असता तर चांगले रस्ते मिळाले असते. जे पाणी आपण पाहतोय, कुठे प्रेशर चढत नाहीये, कुठे काय चावी बंद पडली आहे, कुठे नवीन पाणी तुंबतंय, कुठे कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे, कुठे फुटपाथ तुटलेला आहे, हे जे 4 वर्षात दिसते आपल्याला, हे मुंबईत कधी असं चित्र नव्हतं असं हे दिसायला लागलेलं आहे. बरं, दिसते तर दिसते, पण जायचं कोणाकडे? पालकमंत्र्यांची एकमेकांची भांडणं चालू आहेत की ही जागा माझी की ती जागा तुझी. मंत्री कुठे आहेत कोणालाच माहित नाही. आज ह्या शासनामध्ये एक तरी मुंबई प्रेमी तुम्हाला मंत्री दिसतोय का? आपल्या कोविडच्या काळात असेल किंवा आपल्या सरकारच्या काळात असेल, उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई प्रेमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जसे होते तसं ह्या सरकारमध्ये मला एक तरी मुंबईसाठी चांगला निर्णय झालेला दाखवा. काल पण मी आपल्याला आपण जी कामं केली आहेत शिवतीर्थावरनं सांगितलीच. मी तर कोस्टल रोडचं दाखवलंच, फोटोज दाखवलं, कारण जे मुख्यमंत्री सातत्याने खोटं बोलत आहेत आणि खरं मला ते सुसंस्कृत वगैरे वाटायचे, पण एवढं खोटं बोलतील हा अंदाज नव्हता. पण मुख्यमंत्री स्वतः खोटं बोलतायत, फोटोनेच मी एक्सपोज केलं की दाखवा इथे मुख्यमंत्री दिसतात का कुठे. ते सगळे फोटोज, आपण केलेली कामं, 25 वर्षाचा पूर्ण आपला कार्य अहवाल आणि ह्यांचं 4 वर्षात त्यांनी लावलेली वाट, हे सगळे एक्सपोज केल्यानंतर पुढे जे काही करायचं आहे त्या गोष्टी देखील मी सांगितलेल्या आहेत. सुरुवातच करायची झाली तर अर्थात एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, BSTच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या ज्या BMCच्या एस्टेट प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला पुन्हा एकदा त्या बिल्डरांच्या हातातून घेऊन, कारण आता काय गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री महोदय त्यांच्या आवडत्या एका बिल्डरच्या घशात घालतात, पण ते काढून आहेत 4000 प्रॉपर्टीज आहेत. सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या तिथे इमारती बांधून परवडणारी घरं आपल्या ह्या महानगरपालिका किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना द्यायची. इथेच मला आठवतं पेट पार्कच्या उद्घाटनासाठी आलेलो आयसी कॉलनीमध्ये, आणि तसंच पेट पार्क त्यावेळी मी सांगितलं होतं की असं पेट पार्क मला संपूर्ण मुंबईत बनवायचं. अनेक ठिकाणी मी केलं होतं, ती आठवण अजूनही मला आहे. लायब्ररी आहे, पेट पार्क आहे, तेव्हा आपलेच घोसाळकर कुटुंबच पुढे होतं. आणि विनोदजी असंच ते पेट पार्क
आपण आता प्रत्येक वॉर्डात बनवणार आहोत. पेट पार्क आहे, पेट क्लिनिक आहे, स्ट्रे शेल्टर्स आहेत. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यासाठी तुम्ही परत आंदोलन केलं होतं, पोतनी साहेब तुम्ही होतात, की जे आता हॉस्पिटल आपण पाहतोय मुंबईमध्ये, आपली एकमेव मुंबई असेल आणि मुंबई महानगरपालिका असेल, स्वतःचे 4 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. पण आता गेल्या 5-4 वर्षामध्ये जेव्हा आपलं शासन नव्हतं महानगरपालिकेमध्ये, भाजपने प्रशासक बसवले होते, प्रयत्न हाच चालू आहे. मग शताब्दी असेल, MT अगरवाल असेल, राजावाडी असेल, हे सगळंच, भगवती पण आहे, भगवती, MT अगरवाल, राजावाडी आणि 2 शताब्दी, हे 5 हॉस्पिटलना प्रायव्हेटाईज करायचे. आपण शब्द दिलेला आहे की हे प्रायव्हेटाईज होऊ द्यायचं नाही, कारण प्रायव्हेटाईज झालं तर किमती वाढणार. पण प्रायव्हेटाईज न होऊ देता आपल्याला ही 5 हॉस्पिटल आता मेडिकल कॉलेज करायची आहेत. चांगले आपण हॉस्पिटल्स बरोबर प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप करू शकतो, त्याला काही आपल्याला त्रास नाहीये. पण आपण जशी सेवा मुंबईकरांना देतो, ज्या परवडणाऱ्या आपण दरात देतो, तसं आपल्याला करायचं. BST आता आपण पाहतोय, BST रांगा वाढत चालल्यात. आता पण येताना पाहत होतो सिटी फ्लो सगळीकडे प्रायव्हेट बस लागल्यात, सगळं काही चालू आहे. पण जी आपली हक्काची BST आहे, परवडणारी BST आहे, ती देखील यांनी बंद पाडून ठेवलेली आहे. आपल्या काळात जे दर होते, आपल्या काळात जे रूट होते, रांगा कमी लागायच्या, ह्या सगळ्या रांगा आता वाढत चालल्या, दर पण वाढलेले आहेत. ते कमी करून आपल्याला 10,000 इलेक्ट्रिक बस, भाडं परत 5 रुपयावर आणायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी परवा जे मतदान होणार आहे, हे मशालीला होणं गरजेचं आहे. एक जे काही मला सगळीकडे चित्र दिसत आहे ते हेच आहे की आपले कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, मनापासून एकत्र एकमेकांचं काम करत आहेत. संपूर्ण मुंबईत मनापासून काम करत आहेत. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे इच्छुक पण होते, माझ्या अवतीभोवती पण आहेत, तिथे सगळे या ना, पुढे या ना, आणि यांचं पण कौतुक केलं पाहिजे, खरोखर मनापासून कौतुक केलं पाहिजे. कारण आत्ताच्या काळात अशी लोक कमी असतात. म्हणजे कधी कधी आम्हाला उमेदवारांपेक्षा महत्वाचे तर हे वाटायला लागतात. अर्थात उमेदवार नगरसेवक म्हणून जातील, पण ह्यांना माहिती आहे आज ही लढाई किती महत्वाची आहे, किती महत्वाची आहे. अनेक नाव आहेत अशी मुंबईमध्ये, आणि जिथे युतीत गेले तिथे पण अशी नाव आहेत, आणि दोन्ही बाजूनी असतात नाव, किंवा तिन्ही पक्षांकडून असतात अशी नाव. पण ही निवडणूक आपण लढत आहोत आपल्या मुंबईच्या हक्कासाठी लढत आहोत. काल आपण उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं असेल, मुंबईला भाजप कसं लुटत आहे, काय काय करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्याच आधी जर आपण पाहिलं असेल तर राजसाहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं, 10 वर्षामध्ये आपण भाजपच्या जे काही भाजप आपल्या डोक्यावर बसले, मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, 12 वर्षामध्ये 10 वर्ष भाजपचीच राज्य सरकार आहे. सगळीकडे सगळ्याचा बट्ट्याबोळ करून ठेवलेले, गुन्हेगारी वाढलेली आहे, त्याचं काही उत्तर मिळत नाही. रस्त्याचे आपण पाहतोय घोटाळे मागे निघतात. इंडियन एक्सप्रेस सारख्या पेपरनी 99% फंड गेला कुठे हा प्रश्न विचारलेला आहे. दररोज कुठचा तरी घोटाळा निघतोय, आणि आपल्याला एका बाजूला आपल्या वादांमध्ये ठेवलेले, वाद नसतील तर कामांमध्ये ठेवले. वाद कुठचे, तर हिंदू मुस्लिम वाद आहे, हिंदू मुस्लिम नसेल तर ख्रिश्चनांसोबत काहीतरी वाद निर्माण करतात, तिथे नसेल तर मग तुम्ही समाजामध्ये भांडा, जातीमध्ये भांडा, इमारतींमध्ये भांडा, भांडत राहा. म्हणजे तुम्ही आम्ही जे काही करतो हे दिसत नाही असं भाजपला वाटतं. तसंच जर पाहिलं तर तुम्ही वादात नसाल तर मग काय, तर GST भरायला जा, आज रिटर्न भरायला जा, आज ॲडव्हान्स टॅक्स भरायला जा, कोणाला नोटीस पाठवा, नाही आता दुकानदारांना नोटीस पाठवा, हे सगळं आपण ह्याच्यात व्यस्त आहोत. आणि हे जरी नसलं मग तिसरं काय, नाही आता तुम्ही ढोल ताशे तर 12 पर्यंत वाजवा, रात्री 4 पर्यंत वाजवा, तुम्ही सगळं काही करा, पण अदानी जे काही करतायत ते पाहू नका. आपण ह्या सगळ्या विरंगुळ्यात व्यस्त असताना गेल्या 10 वर्षात भाजपनी त्यांच्या मालकाला म्हणजे अदानीला कुठून कुठे नेले हे पहा. जमिनीच्या मागे जमिनी, बिल्डिंगच्या मागे बिल्डिंग, चाळींच्या मागे चाळी, स्लम सोसायट्या. आणि मला परवाकडे बँड्रामधून कोणीतरी आलेलं की त्यांच्या इमारतीला C1 कॅटेगरीची नोटीस आली, डिलॅपिडेटेड. ते म्हणतात हो आम्ही या बिल्डिंगमध्ये राहतो ना, लिकेज आहे ना काय ना काय. नाही, तुमची डिलॅपिडेटेड आहे, महापालिकेचा वापर केला, तुमची डॅमेज स्ट्रक्चर आहे. मग पुढे काय, तिसऱ्या दिवशी अदानी समूहामधून कोणतरी आलं, आता ही बिल्डिंग आम्हाला द्या, आम्ही याचा पुनर्विकास करू. हे होत चाललंय. हे बघत नाहीत मग की आपण मराठी आहोत की दुसरं कोणी आहोत, हे बघत नाहीत तुम्ही हिंदू आहोत की दुसरं कोणी आहोत, हे बघत नाहीत तुम्ही कुठच्या समाजातले, जातीतले, ख्रिश्चन आहात, हिंदू आहात, मुस्लिम आहात, सिख आहात, बुद्धिस्ट आहात, काय आहात. ह्यांना फक्त आणि फक्त पाहिजे ह्या जमिनी पाहिजेत. आपल्याला जे दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे ना, तो ह्या जमिनीसाठी चालू आहे, ह्या मुंबईसाठी चालू आहे. मुंबईमध्येच त्यांनी काय काय घेतलं. गेल्या 3 वर्षामध्ये, गेल्या 4 वर्षामध्ये आपलं सरकार पडल्या त्यांच्या हातात पहिलं आलं तर धारावी आलं. ऑक्टोबर 2022 मध्ये पडलं आपलं सरकार, जुलैच्या 2022 मध्ये. आणि हे सगळं करत असताना
निर्णय आता तुमच्या हातात आहे की तुम्ही कोणाला मतदान करणार. जसं काल दोघांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं, राज साहेबांनी सांगितलं की त्यांचे काही 20 वर्षापूर्वीचे समज गैरसमज असतील, ते राजकीय दोन पक्ष वेगळे, हे समज गैरसमज दूर करून एकत्र आलो असू आपण, तर मला वाटतं कमीत कमी आपण मुंबईकर म्हणून ह्या एका दिवसासाठी एकवटलो पाहिजे, आपल्या मुंबईसाठी एकत्र आलो पाहिजे. इथून पुढे निघताना माझी अशी आशा आणि खात्री तर आहेच की तुम्ही निर्णय हा घेतला असेल की जिथे मशाल तिथे मशाल, जिथे इंजिन तिथे इंजिन, जिथे तुतारी वाजवणारा माणूस तिथे तुतारी वाजवणारा माणूस. पण तुम्ही आता दुसऱ्यांना विचारलं पाहिजे ज्यांनी अजून निर्णय घेतला नसेल, किंवा पलीकडे जे मतदान करायचं आहे ते तुम्ही जे मतदार असतात, मग कमळवाले असतील किंवा चोरलेले धनुष्यबाणवाले असतील, घड्याळवाले असतील, त्यांना पण जरा तुम्ही विचारा, ठीक आहे तुम्ही आतापर्यंत मतदान करत आलात ना, करा ज्यांना करायचं ते, पण तुम्ही पुढे तुमच्या मुलांना काय उत्तर देणार आहेत ह्याचा विचार करा. जेव्हा तुमचं घर राहणार नाही, जेव्हा तुमची जमीन राहणार नाही, जेव्हा तुमची ओळख पुसली जाईल, तेव्हा जिथे तुम्ही फेकले जाल तिथे जाऊन पाहिला आरसा मिळाला तर आरशात बघून तुम्ही काय उत्तर देणार आहेत हे त्यांना जरा विचारणं तुम्ही उद्या गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की आपण सगळे हा विचार कराल आणि मुंबईचा महापौर हा अभिमानाने आपल्या शिवशक्तीचाच असेल हा निर्धार करून तुम्ही मतदानाला उतराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अभिषेकांची आठवण पण येतच ना मला. पण एक आहे, आपण पाहिलं असेल की ह्या मतदारसंघामध्ये आणि 1 नंबरमध्ये पण घोसाळकर कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे. सौरभ इथे लढत आहेत, आमचे सगळे शिवसैनिक, मनसैनिक आणि सगळेच सोबत आहेत. मला वाटतं ही लढाई मुंबईसाठी आहे. मला अनेक मेसेजेस पण येत आहेत की आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो तरी मुंबईसाठी आम्ही तुम्हालाच मतदान करणार, हे महत्त्वाचं आहे. हिंदी में यही कहना चाहता हूँ. पूछिए सवाल. आप देख रहे हो सौरभ जी एक यंग कैंडिडेट है, करने की चाह है, मन में कुछ काम करने की इच्छा है. पहले भी इनके भाई ने और पिताजी ने काम किया है. बहुत सारे हमारे जो शिवसैनिक है वो भी साथ में है. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी कांग्रेस, और हम मुंबई को किसी को लूटने नहीं देंगे, इसी निर्धार से हम जीतने वाले हैं. विपक्ष बार-बार कह रहा है कि आपने काफी लूटा, अब हमें इस प्रकार से हम काम करने दो, आपको क्या करना है? मैं उनको यही कहना चाहता हूँ कि अगर वो जो कह रहे, जो आरोप लगा रहे उसमें 1 रुपए का भी तथ्य होता तो आज हम भाजपा में होते और उप मुख्यमंत्री बनते या प्रधानमंत्री बनते. कोविड के दौरान जिस प्रकार से आरोप लगाया जा रहा है, कहीं ना कहीं कोविड के दौरान का अगर पूछना ही हो, अगर कोविड के दौरान का पूछना ही हो तो पहले पीएम केयर ये क्या है, इसका पैसा कौन संभालता है और कहाँ जाता है, इसका जवाब पहले देश को दे. पण भाजपच्या जे उमेदवार आहेत त्यांचं असं देखील असं म्हणणं आहे की ते आता सहानुभूतीच्या नावाने मतं घ्यायला बंद करा, असं देखील आरोप हो, होता. मग घोसाळकर तेच तर आता तुम्ही पहा ना, आता जे मुख्यमंत्री करतायत की त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट होता, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न होता, हे ते सहानुभूतीसाठीच करतायत. आणि भाजपचे उमेदवार बरोबर बोललेत की मुख्यमंत्र्यांनी सहानुभूती घेणं बंद करावं आणि काम करावं. के अन्नामलाई ने कहा है कि जिस तरह से मनसे ने कहा है कि अगर वो मुंबई के बयान पे देखो अन्नामलाई ये जीरो है. आप देखो स्टालिन जी तमिलनाडु में जो काम कर रहे हैं, उनकी पार्टी डीएम की जो काम कर रही है, तमिलनाडु को कहाँ का कहाँ लेके गए. आज भी उन्होंने डीप टेक पे बात की है, इंडस्ट्रीज पे बात करते हैं, पर्यावरण पे बात करते हैं. अन्नामलाई सिर्फ ये इसका ऐसे बोलो अरावली नहीं स्पीड ब्रेकर है, मुंबई को बॉम्बे बोलो, मुंबई महाराष्ट्र के शहर नहीं है, आग लगाने का काम ये जो जीरो आदमी है वो करता है, खुद का डिपॉजिट नहीं बचा सका. ये अन्नामलाई कोई भी प्रतिनिधित्व नहीं करता, ना वो भाजपा का प्रतिनिधित्व करता है, ना तमिलनाडु का करता है, ना दक्षिण भारत का करता है. अन्नामलाई सिर्फ एक संकोचित भाजपा की सोच का प्रतिनिधित्व करता है. वो बोल रहे हैं मैं मुंबई आने वाला हूँ, मेरा पैर काट के दिखाओ, जिस तरह से ये क्या टाइम पास के लिए मुंबई आने के, आओ देखो प्रगति कैसे हमारे बीएमसी ने हमारे समय पे की, या खुद के चेन्नई में देखो कैसे डीएम के भी प्रगति कर रहे हैं. स्टालिन जी ने कैसे महापौर बनते वक्त काम किया था. ये जो अन्नामलाई टाइम पास कर रहे हैं ना, वो सिर्फ पब्लिसिटी के लिए कर रहे हैं और महाराष्ट्र में विभाजन लाने के लिए काम कर रहे हैं. अन्नामलाई हो या भाजपा हो, इनकी संकोचित सोच है, विभाजन करो और जीतो, ये यहाँ जीतेगे नहीं. सो ओवैसी बार-बार बोल रहे हैं जिस प्रकार से विभाज वाली महिला प्रधानमंत्री बनेगी, उस पर क्या कहना सर? क्या है, आकोट में आपने देखा होगा ओवैसी या फिर एमआईएम, ये भाजपा की बी टीम है. हर जगह जहाँ लगता है उन्हें कि भाजपा हारने वाली है तो एमआईएम और बीजेपी एक दूसरे के खिलाफ बात करते हैं सेटिंग से और फिर अपने अपने वोट्स पोलराइज करते हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.